या अंतर्गत आपण CSR फंडातून महिलांना सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करणार आहोत. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? आमच्यासारख्या व्यक्तीला किंवा तुम्हाला जी गोष्ट जाणवत असेल की आपण एखाद्याला दिलं की दुसरीला पण नाही मला काय असं होतं की ज्यांची कपॅसिटी आहे ती चालते, ज्यांची कपॅसिटी नाही त्यांच्यापर्यंत पोहोचत. तर त्यासाठी म्हणून मॅडमशी खूप चांगलं व्यक्तीचं नातं आहे. त्यांच्याशी मी या विषयावर चर्चा केली की मॅडम काय करतात त्या परिस्थितीलाच मिळालं नाही. इतर लोकांना गेल्या 5 वर्षांनी महिन्याला 50,000 त्यांच्याकडे येतात ते सॅनिटरी घेऊ शकतात की नाही. पण ज्या महिन्याचं फोकस स्वतःवर आहे ती सॅनिटरी महिला एकत्रीकरण करतात. आता आपण लिस्ट दिली होती त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंगणवाडीचं टाकायचं. प्रत्येक अंगणवाडीचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्यांनी अजून नाव नोंदवले नाही त्यांनी नोंदणी करून तुमच्या माध्यमातून महिलांना निश्चितपणे काही ना काहीतरी चांगलं मिळेल. माझा कायमस्वरूपी आमचा हा विषय आलेला आहे की महिलांना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिळावं. सॅनिटरी नॅपकिन मिळू शकतात. त्याचबरोबर जे मुलं आहेत तुमच्याकडे शिकायला त्यांना खेळणी देण्याचा आमचा माणूस आहे. छोटी मोठी खेळणी मिळावी त्यांना खेळण्यासाठी जेणेकरून अंगणवाडीवर अट्रॅक्शन व्हावं. या गोष्टी तुम्ही समजून केल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं सहकार्य करू शकता. काही सूचना असतील तर निश्चित आपण सांगू शकतो. आता शासनासारखेच खेळ द्यायला थोडेसे वेगळे तर आपल्या मुलांना खेळणी वगैरे काही ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आले मॅडम की काही पालक आपल्या मुलांना युनिफॉर्म घेण्याची सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. युनिफॉर्म त्यांना सपोर्ट करतात थोडंसं ओके ना म्हणजे तो यादीला होतो. तर असे काही एरिया आहेत तिथे खूप मोठी एरिया आहे. चांगले पालक आहेत ते घेतात. आम्ही काय सांगतो एखाद्या सेवकाचा वाढदिवस असेल तर चॉकलेट केक वाटण्यापेक्षा मुलांना आमचे युनिफॉर्म द्या किंवा पाठ्यपुस्तकात आपण कोणी नाही थोडी पाठी आणि दप्तर नको आपल्या मुलांना अंगणवाडी खेळ असणारी अंगणवाडी जिथे मुलांना फक्त अंगणवाडी शाळेत येण्याची आवड निर्माण होणे हा आपल्या प्रकारचा हेतू आहे. परंतु चित्र बदललेलं आहे की पालकांचं 8 अंगणवाडी झाली की पालकांना आपण वाटत असतं की माझ्या वर्गामध्ये बोलायला पाहिजे एबीसीडी यायला पाहिजे वगैरे वगैरे. तर त्या दृष्टीने आपण मुलांना पाठी पेन्सिल सांगतच नाही. आपल्या शालेय शिक्षणाच्या पेटीमध्ये खेळणी वगैरे सगळे येतात. तर आपण त्या विषयात आपण विचार करून आपल्या मुलांसाठी काय करतो म्हणजे आता आपली सुरुवात आहे पुन्हा एकदा सांगते, पहिला नंबर सांगते माझ्या अंगणवाडीला दिवस नाही मिळवली पाहिजे. माझ्या अंगणवाडीवर आल्यानंतर आमच्या घरातला होता आम्हाला त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये ॲड करून घ्या असं करा. ओके. पुन्हा मी बोलायचं काही चर्चा करायची असेल काही सूचना असतील तर निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत असलेला आजचा हा उपक्रम निश्चितपणे साकार करण्यासाठी एक अतिशय चांगला उपक्रम राहील अशी आशा करते. सगळ्यांना चहा बिस्किटाची सोय केलेली आहे. इथे पाण्याची सोय आहे. कुणाला काय हवं असेल तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही अजून इथं आहोत. तुम्हाला काही अडचण असेल काही प्रश्न असतील हा स्कीम कशी राबवणार किती दिवस राबवणार तर प्रत्येक महिलेला दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करण्याचा हा माणूस आहे. म्हणजे ज्या 10 महिलांचा तुम्ही गट काढलेला आहात त्या प्रत्येक महिलेला आपल्याला दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन आपण प्रोव्हाइड करणार आहे. याला आपण सॅनिटरी नॅपकिन बँक म्हणत आहोत. आणि त्या बँकचे सगळ्यात
नमस्कार. आज संत गाडगेबाबा जयंती या निमित्ताने आज आपण जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने एक उपक्रम सुरू केलेला आहे. जिजाऊ नारी स्वच्छता सेवा मिशन. या मिशनच्या अंतर्गत गरजू महिलांना आपण सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करत आहोत. मोफतमध्ये आपण सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करून देत आहोत आणि याची सुरुवात अंगणवाड्यांच्या मदतनीस आणि आपल्या सहकारी महिला यांच्या माध्यमातून करत आहोत. सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आपण ठिकठिकाणी पूर्ण सातारमध्ये हे अभियान राबवत आहोत आणि याची सुरुवात आजपासून आपण केली आहे. याला सहकार्य अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, त्याचबरोबर नगर परिषद, त्याचबरोबर जिजाऊ प्रतिष्ठानच्या इतर महिला यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण इथपर्यंत आणली आणि आज त्या माध्यमातून काम चालू होत आहे. असंच उत्तरोत्तर कार्य वेगवेगळ्या पद्धतीने सातारकरांपर्यंत पोहोचावं आणि सातारकरांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात यासाठी म्हणून आमची संस्था जी कार्यरत आहे तर ती अखंडितपणे हे कार्य करत आहे आणि त्यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभागही मिळत आहे. याबद्दल खूप खूप धन्यवाद.